AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट. ज्या फंडच्या AUM जास्त आहे तो मोठ्या विड्रॉल सहज हँडल करू शकतो. उदाहरण 2025 जुलैमध्ये 81,000 कोटी रुपयांचे लिक्विड फंड्स एकदम विड्रॉल करून घेतले. जर मी तुम्हाला विचारलं की सध्या तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत तर कदाचित तुम्ही म्हणाल आशिष 10,000 आहे, कोणी म्हणेल 1 लाख आहेत, कोणी म्हणेल 5 लाख आहेत. आता प्रश्न असा येते की तुम्ही हे पैसे बँक अकाउंटमध्ये का ठेवले आहेत. कदाचित 3 महिन्याने तुम्हाला डाऊन पेमेंट करायची असेल, कदाचित तुम्ही घर घेणार असाल, कदाचित तुम्हाला ट्रिपवर जायचं असेल, कदाचित होऊ शकते तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, कदाचित तुम्ही स्टॉक मार्केट पडण्याची वाट पाहत असाल जेणेकरून बाय ऑन डिप करू शकाल. कारण काहीही असू शकतो, पण जर तुम्ही फक्त ते पैसे बँक अकाउंटमध्ये ठेवून दिले असतील तर माझ्या मते ही एक खूप मोठी चूक आहे. मी असं म्हणतोय की चला थोडा डेटा पाहूया. हे बघा, हा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI सेव्हिंग अकाउंटच्या इंटरेस्ट रेट फक्त 2.5% प्रति वर्ष. ठीक आहे, SBI नको, चला HDFC पाहूया. इंटरेस्ट रेट इथेही 2.5% आहे. म्हणजे साधारणपणे भारतात बँका सेव्हिंग अकाउंटवर 2 ते 3% इतकाच रिटर्न देतात. आता खरी प्रॉब्लेम इथे आहे, गेल्या 10 वर्षात भारतातील महागाई दर पाहिलात तर तो 8% पेक्षा जास्त गेलाय. कधी 5% गेलाय, कधी 3 ते 4% गेलाय. सरासरी जर आपण असा गृहीत धरले की भारतामध्ये महागाई दर दरवर्षी 5% आहे तर त्याचा अर्थ काय, तुमचे जे पैसे बँक अकाउंटमध्ये पडून आहेत त्यांची खरेदी करण्याची व्हॅल्यू दररोज कमी होत आहे आणि तुम्हाला ते कळतही नाही. मग प्रश्न असा उभा राहतो की हा कॅश आपण चांगल्या पद्धतीने कसा मॅनेज करू शकतो. यासाठी खूप चांगला पर्याय आहे लिक्विड म्युच्युअल फंड आणि याचे 2 मोठे फायदे आहेत. पहिला फायदा, लिक्विड म्युच्युअल फंड्सने इतिहासात सरासरी 6 ते 7% रिटर्न्स दिले आहे, जे बँक अकाउंट पेक्षा जास्तच आहे. दुसरा फायदा, जेव्हा तुम्हाला पैसे काढायचे असतील तेव्हा 1 वर्किंग डे मध्ये पैसे काढता येतात. म्हणूनच बँक अकाउंटमध्ये ठेवण्याऐवजी लिक्विड म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय मानला जातो. आता तुमच्या मनात बरेच प्रश्न आले असतील, आशिष लिक्विड म्युच्युअल फंड सेफ आहेत का, एवढे सगळे फंड्स आहेत त्यामधला सगळ्यात चांगला कोणता आहे आणि यामध्ये टॅक्सेशनचे नियम आहेत का. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप सोप्या भाषेत आणि सविस्तर समजून सांगणार आहे. तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असेल तर कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चला सुरू करूया. नंबर 1, लिक्विड फंड सेफ आहेत का. जर तुम्ही AMFI असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया या वेबसाईटवर गेलात तर तिथे खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. लिक्विड फंड्स तयार करताना 2 मुख्य गोष्टी लक्षात ठेवल्या जातात, सेफ्टी आणि हाय व्हॉलेटिलिटी. म्हणजे तुमचा पैसा आधी सेफ असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट, गरज पडल्यास लवकर मिळाला पाहिजे. रिटर्न्स हे नंतर येतात. म्हणूनच लिक्विड फंड्सना सर्वात सुरक्षित डेट म्युच्युअल फंड पैकी एक मानला जातो. नंबर 2, हे पैसे नेमके कुठे गुंतले जातात. उदाहरण घेऊया ॲक्सिस लिक्विड म्युच्युअल फंडच्या. हे फक्त उदाहरण आहे, रेकमेंडेशन नाही. या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक होते कमर्शियल पेपर्सची, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटची आणि ट्रेझरी बिलची. हे सगळे डेट इन्स्ट्रुमेंट आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या इन्स्ट्रुमेंटची मॅक्सिमम मॅच्युरिटी फक्त 91 दिवस राहते. याचा फायदा काय, शॉर्ट टर्म डेट असल्यामुळे इंटरेस्ट रेट फारसे फ्लक्च्युएशन होत नाही, म्हणजे स्टेबल रिटर्न्स मिळतात. डिस्क्लेमर, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजने बनवलेला आहे. मी फायनान्शियल ॲडवायझर नाहीये, नाही कोणती फायनान्शियल टिप नाहीये. आपले इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला अवश्य घ्या. नंबर 3, सगळे लिक्विड फंड्स एकसारखेच असतात का. उत्तर आहे नाही. मुख्य फरक पडतो डेट इन्स्ट्रुमेंटची क्रेडिट रेटिंगवर. उदाहरण समजा AAA रेटेड असेल किंवा सॉवरेन रेटेड इन्स्ट्रुमेंट असेल तर तो फंड चांगला असतो. ज्या फंडमध्ये हाय क्वालिटी हाय रेटेड डेट जास्त असते तो फंड सुरक्षित जास्त मानला जातो. नंबर 4, चांगला लिक्विड म्युच्युअल फंड कसे निवडायचे. मी तुम्हाला इथे माझी मेथोडॉलॉजी सांगतो. ही रेकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशनल पर्पजने बनवलेली आहे. नंबर 1, AUM चेक करा. AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट. ज्या फंडच्या AUM जास्त आहे तो मोठ्या विड्रॉल सहज हँडल करू शकतो. उदाहरण 2025 जुलैमध्ये 81,000 कोटी रुपयांचे लिक्विड फंड्स एकदम विड्रॉल करून घेतले ॲडव्हान्स टॅक्समुळे. छोट्या फंडसाठी हे हँडल करणं खूप कठीण असतं, म्हणून मी फिल्टर ठेवतो AUM ॲटलिस्ट 20,000 कोटी. नंबर 2, टाइम सिन्स इन्सेप्शन. फंड किती वर्षांपासून चालू आहे. जुना फंड, जास्त अनुभव प्लस चांगलं लिक्विडिटी मॅनेजमेंट. नंबर 3, सेफ्टी. A रेटेड इन्स्ट्रुमेंट. जितके जास्त A किंवा AAA रेटेड बॉन्ड असतील तितका फंड जास्त सुरक्षित आहे. नंबर 4, एक्सपेन्स रेशो. एक्सपेन्स रेशो जितका कमी तितके रिटर्न थोडे जास्त मिळवण्याची शक्यता आहे. नंबर 5, 3 to 5 years CAGR. हे शेवटी पाहायचं, कारण लिक्विड फंडच्या मुख्य उद्देश जास्त रिटर्न नाही तर जास्त सुरक्षितता आणि लिक्विडिटी आहे. आणि नंबर 6, शार्प रेशो. शार्प रेशो म्हणजे रिस्क ऍडजस्टेड रिटर्न. शार्प रेशो जितका जास्त असेल रिस्क
तितकं कमी आणि रिटर्न तितके चांगले असतात. एक आणखी वस्तू तुम्ही चेक करू शकता. तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंड घेताना तुमच्याजवळ 2 ऑप्शन येतील. एक येईल ग्रोथ ऑप्शन वाला आणि एक येईल IDCW वाला. ग्रोथ ऑप्शन मध्ये पैसा वाढतो आणि विड्रॉलच्या वेळी सगळा पैसा मिळतो आणि IDCW ऑप्शन मध्ये वीकली आणि फोर्टनाइटली तुम्ही इन्कम काढू शकता. म्हणजे रेग्युलर इन्कम चालू असते तुमची. दोनही मध्ये रिटर्न सारखेच असतात, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणताही सिलेक्ट करू शकता. पण फक्त पे आउट मध्ये पद्धत वेगळी असते. आता येऊया टॅक्सेशनवर. म्युच्युअल फंड्स मधील रिटर्न्सवर तुमच्या इन्कम स्लॅबच्या प्रमाणेच टॅक्स लागतो. जसं FD किंवा सेव्हिंग अकाउंटवर लागतो तसंच. म्हणजे टॅक्सच्या बाबतीत FD किंवा लिक्विड म्युच्युअल फंड दोन्ही एकसारखेच असतात. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.